जरांगे पाटलांना साथ आणि समर्थन आपल्या सगळ्यांचं आहे. अत्यंत शांततेचे आंदोलन आहे. सरकारपर्यंत दादांची प्रकृती खालावलेल्या सरकारपर्यंत हा संदेश जावा यासाठी आपण सगळ्यांनी एक साथ जयघोष करायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. राज्यकर्ते झाले बहिरे. राज्यकर्ते झाले बहिरे. राज्यकर्ते झाले बहिरे. आरक्षण आमच्या हक्काचं. कोण म्हणतो देत नाही. घेतल्याशिवाय जात नाही म्हणायचं. जात नाही, रात नाही, जात नाही. कोण म्हणतो देत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं. कोण म्हणतो देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. हाय गाइज, वेलकम टू व्लॉग. आय एम इन मुंबई. आम्ही आता सध्या मुंबईमध्ये आहे आणि आता थोड्याच वेळात काहीतरी GR निघणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला समजेल काय होतंय ते. नमस्कार मित्रांनो, निम्यात व्लॉग चालू करण्याचं कारण की आम्ही आता सध्या आहे आझाद मैदानावरती. तुम्ही इथे पाठीमागे बघू शकता की ते मराठा आंदोलक, आम्ही पण त्यातच एक आहे जे की आता आनंद उत्सव साजरा करताना दिसत आहेत. तर सरकारचा काय निर्णय आलेला आहे की सर्व कुणबींना आरक्षण वगैरे म्हणजे आमच्या कानावर नीट पडलेलं नाही, पण जरांगे दादा पाटील काहीतरी बोलले ते त्याच्यावरून आंदोलकांमध्ये तुम्ही बघू शकता की किती प्रकारे उत्साह दिसत आहे. आणि आमची ही चूक झाली की आम्ही खूप लेट व्लॉग चालू केलेला आहे. फार सर्व झाल्यावर आम्ही आल्याच व्लॉग चालू करायला पाहिजे होता आणि त्याच आनंदात तुम्ही बघू शकता ते की पाऊस पडायला पण सुरुवात झालेली आहे. दिवसभर काहीच नव्हतं, पण ही अशी घोषणा झाल्यानंतर पाऊस पडायला देखील सुरुवात झालेली आहे. हा आनंदाचा क्षण आम्ही बघतोय, हेच खूप छान आहे. तुम्ही बघू शकताय की सर्वत्र मराठा समाज किती खुश आहे. आणि आता इथली सोय वगैरे ते आता काय आम्ही सांगू शकत नाही कारण आता सर्व काय झालेलं आहे. पण इथं तुम्ही बघू शकताय की पाण्याच्या बाटल्या वगैरे खाणं वगैरे टाकून द्यावं लागतंय इतक्या प्रमाणात झालेलं आहे. आता सध्या तर पाऊस येतोय, जरा आम्ही आसरा घेतो कशाच तरी झाडाचा वगैरे. बघू शकताय की ते माणसं कशी बसले खाण्याचा वगैरे असं घेत आहेत. आणि हे खाणं इथंच बनत आहे, इथंच वाटप केलेलं आहे. ते गावागावातून शेजारी वगैरे आलेले आहेत, ते लोकांना वाटलं जात आहे. सुरुवातीचे 2 दिवस जे हाल केले महाराष्ट्र शासनानं, त्यातून मुंबईला पुरेल इतके अन्न त्यांनी दिलेलं आहे. आणि इथं म्हणजे मैदानात जर दिसत नसलं तरी बाहेर शेजाऱ्याच्या गाड्या वगैरे उभ्या आहेत. पाण्याचे बॉक्स तुम्ही बघू शकता असे पडलेले आहेत, असे प्रत्येक कोपऱ्यात बॉक्स पडलेले आहेत असे. आणि तेव्हा तिकडे तुम्ही बघू शकताय अजून देखील उत्साह कंटिन्यू चालूच आहे, मजा येत आहे इथे. फरसाणाचे पुढे, मेवेचे पुढे, भाकरी, ठेचा, चटणी, दालचा राईस, पाणी बॉटल, पुऱ्या, खूप प्रकारचं म्हणजे व्हरायटीमध्ये ते गावागावातून लोकांना शिदुरलेले आहेत, आंदोलकांना. तुम्ही बघू शकताय की मी इथेच आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या साईडला जे आझाद मैदान आहे मी तिथूनच सध्या लाईव्ह आहे. खूप मजा येत होती, खूप काही दाखवण्यात आलं असतं पण कदाचित नाही दाखवलं. आता ह्या उत्साहात आता आम्ही दादा म्हणाले की तुम्ही GR आणा, आम्ही 2 तासात मुंबई खाली करू शकतोय. मग आता बघू सरकार काय करतंय. 9 वाजेपर्यंत टाईम दिला आहे, आम्ही टाईम दिला आहे. हायकोर्टचा आदेश आलता की मुंबई खाली करा, लवकर खाली करायला लावलेली सरकारला. पण सरकार काय करणार आहे. सरकारचे उमेदवार मंत्री वगैरे आले तिथे, त्यांना दादाने सांगितलेलं आहे की तुम्ही असं करू शकता. GR वगैरे आलं की आम्ही
2 तासात खाली करतो म्हणजे ते हे बघू शकताय तुम्हाला मी जरा थोडं मुवमेंट जाऊ यांचे. मित्रांनो आझाद मैदानावरचे दृश्य बघून आणि सरकारकडून जे आर येण्याचे संकेत आलेले आहेत त्या संकेतानुसार आम्ही आता आझाद मैदानावर थेट चाललेलो आहे मरीन ड्राईव्हला. तर इकडं तुम्ही बघू शकताय थोडे लाईट्स वगैरे दिसत असतील तर ते वानखेडे स्टेडियमच्या लाईट्स आहेत. आणि आता आम्ही सरळ चाललेलो आहे मरीन ड्राईव्हवरकडे. विश्वजित काय बोलू शकतो? आता डायरेक्ट बोल मरीन ड्राईव्हवरती गेल्यानंतर तिथून पण जाते. हो मी इथं फर्स्ट टाईम आलेलो आहे पण मला पुणे इतके काय गर्दी काय दिसत नाही झाली मुंबईत. सर्व कसं टापटीपनुसार आहे गर्दीचं कारण कदाचित नसेल कारण ट्रेन बघू शकता जागोजागी ट्रेन गेलेले आहेत. हो समोर येऊ बघू शकताय हा मरीन ड्राईव्ह आहे आणि मी या सुंदर दृश्याचा मी आणि विश्वजित त्याचा आनंद घेत आहे. तर तुम्ही बघू शकताय की इथे वर हेलिकॉप्टर सारखे फेरफटका मारत आहे. कशा प्रकारे लाटा इथे तटाला येऊन धडकत आहेत आणि समोर सूर्य नुकताच ढगांमधून बाहेर निघलेला आहे. आता किती वाजले ते 5-5:30 सुमारेच टाईम आहे आणि हे असं सुंदर असे वातावरण आहे. हे अशा सुंदर अशा लाटा बघायला भेटत आहेत. आज मग काय चहा प्यायचा आहे 5 ये पिऊन मी बाहेर थांबतोय. आता आम्ही ताज हॉटेलला जाणार आहे. विश्वाला तिथं चहा प्यायचा आहे 5,000. मी बाहेरच थांबणार आहे. मी नाही जाणार. अर्धा असं आहे तू बिल दे मी 5,000 अजून रत्नागिरीला जाऊन येईल. नाही चहा कसला लागतो 5,000 ते बघायचे. हेलिकॉप्टर तू किती लांब पिंक तिकडे हेलिकॉप्टर किती गर्दी आहे लावा सगळी.
वातावरण खूप सुंदर आहे. आणि आता आमची ट्रेन 7:45 वाजता आहे, त्यामुळे 8:20ला ट्रेन आहे आमची. त्यामुळे आम्ही जरा निवांत आहे, 2 तास आता फिरून घ्यावं. आता मरीन ड्राईव्ह फिरून झालेला आहे. आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाला चाललो आहे, तिथून आम्ही ताज हॉटेल बघणार आहे. फर्स्ट टाईम मुंबईला आलेला एक्सपिरियन्स आहे, की व्लॉगद्वारे आम्ही कॅप्चर करतोय. होय मित्रांनो, तर तुम्ही बघू शकताय मुंबईतील आमचा पहिला एक्सपिरियन्स. फर्स्ट टाईम आम्ही मुंबईला आलो आहे आणि अशा आम्हाला इंग्रजांच्या काळातील बिल्डिंग बघायला भेटत आहेत. हां, चर्च नाही रे, ही चर्च नाही, दुसरा चर्च आहे. तिथे ते घड्याळ आहे. घड्याळ अरे किती वाजले त्या घड्याळात? मला कधी घड्याळ चालू आहे किती? तिथे बघू शकता तुम्ही, तिथं घड्याळ दिसत आहे आणि ते घड्याळ चालू आहे. आता 6 वाजले आणि त्यात पण करेक्ट 6 वाजले आहे. हे ग्राउंड आहे जिथे की माणसं बसलेत, कोण काय करतंय, गवत वगैरे काढायचा प्रयत्न करते. आणि आम्ही आता सध्या चाललेलो आहे गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलकडे, जिथे आम्ही चहा पिणार आहोत. तुम्हाला दावतो आम्ही तिथे गेलो. चहा मी आणि विश्वा बघू शकताय मागे चालत आहे, पुढे आहे. आम्ही दोघंच येण्याचं कारण म्हणजे आम्ही मेन मुद्दा म्हणजे आहे आमचं काही प्लॅनिंग नव्हतं. ज्यांचं प्लॅनिंग होतं ती चालली नाही. आता ते फोन करतायत. आता जरांगे पाटलांचं हे झालेलं आहे, JR निघेल म्हणतात, त्यांचं येण्याचं कॅन्सल होऊ शकतं. ते उद्या सकाळी येणार होते, पण आता जाऊ दे. आता काल आमचा निर्णय ठरला ना, आम्ही आज तर मुंबईमध्ये होतो सकाळ. पण मजा येते, मुंबई तरी फिरून झाली. त्यामधून चैतू मगर यांचा प्लॅन होता. चैतू मगर सोबत खूप जण होते, पण त्यातले कोणच आले नाही. चैतू मगरने ह्याला सांगितलं आणि ह्यो पुण्याला आला. मी पुण्यालाच होतो, तिथून आम्ही रेल्वेनं आलेलो आहे. आणि आता आम्ही लास्ट जी रेल्वे जी असेल त्याने आम्ही जाणार आहे संध्याकाळी, कारण कदाचित निर्णय येईल, कारण 9 नंतर मुंबई सोडणार आहे असं पाटलांचा आदेश आहे. पाटील म्हणाले JR आला तर आम्ही 9च्या आत मुंबई सोडू, त्यामुळे काही अडचण नाही. ठीक आहे, चल तिथे गेटवेला गेलो, तिथे जाऊतो तुम्हाला. आम्ही लय दमलोय आता चालून. आमच्या मागे बघू शकता तुम्ही गेट ऑफ इंडियाचं. इंडिया आणि इकडं ते करतोय मी. तिथे गेटवे ऑफ इंडियाचं तुम्ही गेट बघू शकताय, की काय बंदर आहे, बंदर आहे जिथे तुम्ही बघू शकताय. आणि माझ्या मागं तुम्ही बघू शकताय हे ताज हॉटेल आहे, जे की काय सांगू शकत नाही, तुम्हाला माहीतच आहे ह्याची हिस्ट्री कशी आहे काय आहे. पण भारी वाटतं इथे. आणि इथे वातावरण पण खूप छान आहे. पब्लिक वगैरे जास्त आलेली आहे, म्हणजे असतेच. आम्हीच पहिल्यांदा आलो इथं आणि थोडा आता इथं एन्जॉय करतो आणि बघतो कसं आहे पुढचं नियोजन कसं काय होतंय. आता कुठं जायचं माहीत नाही, आता नियोजन करावं लागेल. हे बघू शकता तुम्ही काय आहे, हे काय असलं उतरायला, हे तर जहाज थांबवते ते काय इथे बघू शकता तुम्ही जहाजा. हां, त्याच्यात झूम होऊ शकते. 1 मिनिट, इथं बोट दिसत आहेत आपल्याला. इथे बंदर असले हे ताज हॉटेल, कसलं सुंदर आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही गेटवे ऑफ इंडियाचं गेट आहे. पब्लिक आहे जिथे एन्जॉय करता येते. आणि हा विषय बघू शकता तुम्ही फोटोग्राफी करत आहे. कसा फोटो काढला? व्हिडिओ काढला. अरे ते तिथं समोर तिकडे डोंगर आहे, तो दिसतंय का? ते कुठं आलंय ती? काय विषय तिथे? अरे समोर दिसतंय तुला? ती बघावं लागेल. आता आपलं नियोजन करायचं आहे आता इथं. बघू व्लॉगमध्ये सांगण्यात येईल आता काय होईल. मित्रांनो, मराठा आंदोलन आणि मराठा कार्यकर्त्यांना जे की
मराठासाठी लढत होते, मराठा आरक्षणासाठी. त्यांना यश मिळालेले आहे. सगळ्या पूर्ण झाल्या. हां त्याच्या मागण्या सगळ्या पूर्ण झाल्या. ज्या काही मागण्या असतील त्या गॅझेटमध्ये लिहून ते मनोज जरांगे पाटील यांच्या हातात देण्यात आलेले आहेत. त्यातल्या 2 मागण्या सोडल्या, 2 मागण्यांना मुदत मागितलेली आहे आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत ते मान्य केलेल्या आहेत. मी जरा थोडं फिरायला आलो इकडं, मरीन ड्राईव्ह वगैरे, गेटवे ऑफ इंडिया फिरलो आणि त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते. त्यांनी त्यांचे उपोषण सोडलेलं आहे 5 दिवसानंतर. आज त्यांचा 5वा दिवस होता उपोषणाचा आणि त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. ज्या 2 मागण्या होत्या म्हणजे 2 ज्या राहिल्या आहेत ना, त्यातली एक जी की सातारा गॅजेटची आहे आणि दुसरी कुणबी मराठा एकत्र, ती एक त्याला मुदत मागली आहे दोन्हीला देखील. प्रत्येकी मला वाटतं 1 आणि 2 महिना अशी मुदत आहे. आणि आता आम्ही तिकडे चाललेलो आहे. रस्त्याला आम्हाला दिसत आहेत की लोक आनंदात आहेत आणि आता ते घरी निघालेले आहेत. त्यांच्या प्रयत्नाला, आंदोलनाला यश मिळाले आहे हे दिसत आहे आपल्याला. माहोल चालू आहे, तिथे डान्स करत आहेत आणि ते उपोषण सोडलेलं आहे. लोक फोटो वगैरे काढत आहेत आणि आम्हालाही खूप इन्व्हॉल्व खूप भारी वाटतं यामध्ये. तुम्ही बघू शकताय की विश्वजित कुठे गेला. हां, तेव्हा तिथे तो फोटो वगैरे काढत आहे. तुम्हाला दिसेल तेव्हा तिथे फोटो वगैरे काढतोय तो. मुलांना चल मानत होतो तरी आले नाही ती. आता त्यांना व्लॉग धावतोय कसा झाला व्लॉग. चालू आहे आणि अशा तऱ्हेने झोनचा मराठ्यांच्या लढ्याला आता यश मिळालेलं आहे आणि अशा तऱ्हेने ह्या व्लॉगचं एक आनंद काय म्हणू शकतो, व्लॉगचा एंड करायचा आहे. आता मी खूप आनंदात आहे. आनंद गगनात मावना. अशा तऱ्हेने मित्रांनो आपण भेटूया पुढल्या व्लॉगला. आता आम्ही करत आहोत डान्स करणार. एकदम तुम्हाला कसं आहे, 1 मिनिट तुम्हाला फ्रंट कॅमेरा ओपन करून दाखवतो. चल ना साहेब. मित्रांनो आपण भेटूया पुढल्या व्लॉगला. आता ह्या व्लॉगमध्ये आता आम्ही नाचणार आहे आणि ह्या व्लॉगचा शेवट इथं झालेला आहे. सरकारने आमचे अटी मान्य केलेल्या आहेत आणि आम्हाला आरक्षण थोडक्यात मिळालेलं जमा आहे. त्यामुळे आता आम्ही आनंद यायला ह्या व्लॉगचा शेवट इथे संपतोय असं मी जाहीर करतो.